आता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आहे आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर कोळसा बनवण्याचं मशीन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजीवनी ॲग्रो मशिनरी कंपनीचं नाव आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम थोडक्यात माहिती घेऊ आपण. मॅडम सांगा. नमस्कार, मी स्नेहा सातपुते, संजीवनी ॲग्रो मशिनरी नागपूर इथनं आलेली आहे. आज आपण इथे बघतोय हे बायोचारची मशीन आहे. बायोचार म्हणजे जे काही आपला कृषी अवशेष असतो त्याला आपल्याला विदाऊट ऑक्सिजनमध्ये जाळला जातो, त्या प्रोसेसला म्हणतात पायरोलिसिस. ज्या मशीनमधून जो बायोचार निघतो त्याला म्हणतात, याच्यामधून जे निघतो तर फक्त फिक्स कार्बन असतो. म्हणजे कृषीचा अवशेष जाळल्यानंतर याच्यामधले कुठलेही गॅसेस असत नाही, फक्त याच्यात फिक्स कार्बन असते. आणि त्या फिक्स कार्बनला आपल्याला जमिनीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे सेंद्रिय कर्ब हे जर आपल्या जमिनीमध्ये जाते तर आपलं सेंद्रिय कर्ब वाढते, म्हणजे त्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात. तसंच आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये जर आर्द्रता कमी किंवा जास्ती असली तर याला संतुलन ठेवतं. तसंच आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहे जे आता दिवसेंदिवस मरत चाललेले आहे त्याला जीवाणूला याचा एक जीवन देतं त्याला, आणि एक मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे एक वातावरण देतो का ते जीवाणू तिथे राहिले पाहिजे, खेळले पाहिजे त्याच्याकरिता. आणि या मशीनमधून जे काही निघतं त्याच्यापासून आपण वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा आपण तयार करतो. जर या मशीनबद्दल जर मी माहिती दिली तर ही 5000 लिटर कॅपॅसिटीची मशीन आहे. याच्यामध्ये इनपुट जे राहते ते 1 टनपर्यंत जाते, आणि याच्यातलं जे कोळसा जे बनून निघतो त्याला बायोचार असं म्हटलं जाते. ते 30 ते 35% पर्यंत आपल्याला आउटपुट ते निघतं. तसंच याच्यामध्ये एक वूड विनेगार म्हणून निघला जातो, जो आपल्याला बायोपेस्टिसाइड म्हणून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येतो. तसंच आपण जर बघितलं तर याच्यापासून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतो, ज्याला सॅच्युरेटेड बायोचार म्हटलं जाते. बरं मॅडम, आता मला विचारायचं आहे, जर मशीन जर घ्यायचं म्हटलं तर कुठं मिळणार याचा संपर्क? जर तुम्हाला जर ही मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला संजीवनी ॲग्रो मशिनरी नागपूर इथे तुम्हाला संपर्क करावा लागेल.